बाहेरचं पार्सल चालणार नाही, इथे सुद्धा कमळ हा सिंबल आम्हाला दर्यापूर विधानसभात नाही। खूप झाले पार्सल येणं आणि पार्सल बाहेर जाणं, आत्ता वारी आहे आमच्या अमरावती जिल्ह्याचाच उमेदवार दर्यापूर मतदारसंघात आम्हाला पाहिजे। आणि विधानसभा निवडणुकीचे वारे लागले असून आता राजकीय पुढारी झपाट्याने प्रचाराला लागलेले आहेत। दर्यापूर मतदारसंघात महायुतीतून हा मतदारसंघ भाजपला जाणार की शिवसेना शिंदे गटाला याचा अद्यापही तोडगा निघाला नाही। मात्र आता यात माजी खासदार तथा भाजपा स्टार प्रचारक नवनीत राणा यांनी एक मोठा दावा केला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे की कोणताही आमदार कुठेही गेला, मेळघाट येथे फक्त कमळावरच उमेदवार राहील। त्याचप्रमाणे जेवढेही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, मी त्यांना हेच विश्वास देण्याकरिता प्रत्येक गावापर्यंत पोहोचत आहे। दर्यापूर मतदारसंघामध्ये सुद्धा बाहेरचे पार्सल चालणार नसून खूप झाले बाहेरचे पार्सल येणे आणि जाणे। आता अमरावती जिल्ह्यातील उमेदवारास आम्हाला दर्यापूर मतदारसंघात हा कमळावर पाहिजे आहे असा निशाणा आपल्या भाषणातून नवनीत राणा यांनी कॅप्टन अभिजित अडसूड यांच्यावर लगावलेला आहे। जेव्हा आमचे देवेंद्र फडणवीसजी अनाउन्स करतात कोणताही आमदार कुठेही गेला तरी मेळघाट तिथे फक्त कमळचाच उमेदवार आहे, ते पहिलं पाऊल मेळघाटचे आम्ही जिंकलो आहे। त्याचप्रमाणे जेवढेही भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी आहेत, मी हेच विश्वास देण्याकरिता प्रत्येक गावापर्यंत पोहोचत होती जी आमची विचारधारा आहे। त्याचप्रमाणे दर्यापूर मतदारसंघ सुद्धा बाहेरचं पार्सल चालणार नाही, इथे सुद्धा कमळ हा सिंबल आम्हाला दर्यापूर विधानसभात नाही। खूप झाले पार्सल येणं आणि पार्सल बाहेर जाणं, आत्ता वारी आहे आमच्या अमरावती जिल्ह्याचाच उमेदवार दर्यापूर मतदारसंघात आम्हाला पाहिजे आणि ते सुद्धा फक्त कमळचे सिंबलवरच आम्हाला आमचा उमेदवार लागेल। त्याकरिता आपण सगळे प्रयत्न करत आहे आणि त्या गोष्टीसाठी मी जेवढेही पदाधिकारी आमचे तालुका अध्यक्ष काळेभाऊ पासून माजी आमदार बुंदिले साहेब, आमचे ताळेभाऊ, सगळे गोपाल भाऊ आणि आमचे कोकाटे काका, सगळे जेवढेही लोक मेहनत करत आहेत। या 5 वर्षात मला फक्त 2.5 वर्ष माझे कार्यकिर्दीमध्ये। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।